10, 50, 100, 500 किंवा 2000 ची नोट हातात घेतल्यावर एकदा तरी मनात विचार आलाच असेल ना की भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचाच फोटो का, दुसरा कोणाचा का नाही आणि गांधीजींऐवजी पहिला कुणाचा फोटो होता? चला तर मग या गुपिताचा उलगडा करूया. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नोटांवर वाघ, हत्ती, शाही चिन्ह आणि ब्रिटिश राजांचे फोटो असायचे. पण 1947 साली स्वातंत्र्यानंतर भारताला आपली स्वतःची ओळख हवी होती. त्यामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांना अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींचा विचार केला गेला. पण 1969 साली गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्त 100 रुपयांची खास स्मारक नोट छापली गेली आणि पहिल्यांदाच त्यांचा फोटो झळकला. मग 1987 साली त्यांच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सुरू झाली आणि 1996 पासून महात्मा गांधी सिरीजने त्यांचं स्थान पक्क केलं. आरबीआयच्या आरबीआय अनलॉक या माहितीपटात सांगितले की रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, मौलाना आझाद यांचाही नोटांवर फोटो छापण्याचा विचार केला होता. पण अखेर देशभरातून एकमताने गांधीजींचीच निवड झाली, कारण ते एकतेचं प्रतीक आहेत आणि देशासाठी दिलेलं त्यांचं योगदान अजरामर आहे. इतकंच नाही तर आरबीआय म्हणतं की चेहऱ्यामुळे नोट ओळखणं सोपं जातं आणि बनावट नोट ओळखणंही शक्य होतं. त्यामुळे भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आहे. माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.